आहे ना ट्रॅक्टरवाला येतो म्हणला होता सरी काढाय आला नाही म्हणलं जाऊन सरी तोडाव का नाही आलं बरं ट्रॅक्टरवाला इकडं दिसत नाही आलं. अय राम्या हो काय करतो खोर घेऊन? अहो सरी काढायची होती ट्रॅक्टरवाला येतो म्हणला होता पण आलाच नाही राव. बरं तू सरी काढ 2 लाख कधी देतो? हो आता हो काही पिकांनी थोडी साथ दिली की देईन राव. तसलं सांगू नको मला संध्याकाळपर्यंत पैसे पाहिजे नाही तर पेपर घेऊन येणार सही करायची. पण एवढं पीक निघलं की देतो आता कांदा निघते कांदा. पैसे नसल्यावर मला झोप येत नाही भाऊ. मला तसलं बाकी सांगू नको पैसे पाहिजे मला संध्याकाळी. हो पण ठरल्याप्रमाणे देईन राव लगेच ठरल्याप्रमाणे नाही मला माझे पैसे संध्याकाळपर्यंत पाहिजे नाही तर मी जमिनीची कागदपत्र घेऊन येतो सही करायची. सांगितलेलं कळतंय ना? एवढी जमीन राहिली राव आम्हाला गोरगरीबाला तुम्ही पण एवढे नाव करून घेतलं आम्ही जगायचं कसं परत? ते मला नाही सांगायचं. ही सगळी जमीन मी नाव करून घेणार त्याशिवाय मला ना चेंज नाही पाडणार. असं ना करू राव. अरे राम्या तू काय मला सांगणार कसं करणार आणि कसं नाही करणार? राव नको जोडू. चल मला संध्याकाळीपर्यंत पैसे पाहिजेत नाही तर कागदावर सही करायची विषय संपला. नगराव शेट असं करू एवढे 2-3 एकर राहिले आम्हाला. तू मला नाही सांगायचं कसं करायचं आणि कसं नाही विषय संपला. मला माझे पैसे पाहिजेत संध्याकाळी आलो नाही तर मग हा ओके. नाही का अवघडच इकडे पैसे आता नाही पैसे द्यावं वेळपत्र घेऊन संध्याकाळी जमीन नाव करून घे. अवघड पाटलाकडे जावं लागणार आता. काय ऊन झाले यंदा उन्हाळा जरा कडकच जाणून काय नु थोडस रानात जाऊन होतं घाम घाम झालाय. लेबरच बी काय चाललंय ना रानात. ये काय म्हणतो? अहो ठीक काय झाले हा तर राहुल पैसे घेतलं होते. कोणतं राहुल? अहो ते आपलं राहुल भैया नाही वे ते डोन हा सावकारकी करतो. हा किती घेतले? 2 लाख रुपये. 2 लाख? काय केलं 2 लाख रुपये घेऊन? अहो बोर बीर घ्यावं म्हणलं आता उन्हाळा चालू झालाय आणि कांदा निघल्यावर पैसे द्यावं म्हणलं कारण पाणी कमी पडते आता. कांद्याचे उतरले बाजार. अहो उतरू द्या कांदा निघा आता एवढ्या 15 दिवसात कांदा काढून म्हणलं काही 10 रुपयांचा जाऊ 15 रुपयांचा देऊन टाकते पैसे काही. मग काय म्हणतोय? ते म्हणलं नाही आता पैसे दे असं दे काही नाही तर मग जमीन नाव करून दे. आता कसं काय करावं? काय एवढ्यात त्याची ना साला मस्ती वाढली जरा त्रास लई देऊ राहिला. बघ तू मला बी आकलीचा भाग कमी यार कशाला या त्याच्या नालायक माणसाकडे जात असतात आणि पैसे घेतात. अहो पण वेळेला पीक जळून पण देऊन नाही ना जमत. हाय पण त्यांनी पाहिले ना आतापर्यंत 8-10 लोकांची घर नाव करून घे जमिनी नाव करून घे लिखापडी केलेली असेल स्टॅम्प पेपर. मग आता संध्याकाळी घेऊन येतो मला कागद मला ते हे करून तुम्हीच वाचू शकता आता या संकटातून मला नाही तर एवढी 2-3 एकर गेले अवघड होईल. काय यार तुम्ही बी लोक आहेत ना पण त्याची बी चुकी नाही. पैसे द्यायची म्हणलं तू लिखापडी करूनच घेतोय अगोदर तसे पैसे तू बी देणार नाही तुम्हाला. पैसे घेता नाही ना स्टॅम्पवर सही केले असते. स्टॅम्प सही घेतली माझी मग आता मला सांगता येणार नाही की त्यांनी म्हणजे कशी सही. तो हातावर ना उष्ण पैसे द्यायला बसलाय काय यार तो त्याला आता काय होतं त्याच्याकडे कसलं. आता आहे ना जमीन मला वाचवायचं होतं तुम्हीच वाचू शकता नाही मला ती एवढी जमीन गेली ना. माझं बी जमत नाही तुला माहितीये ना गावाला माहिती त्याच्या त्या स्वभावामुळे ना मी ते ना त्याच्या दारात जात नाही झालं. पण आता आहे ना काही करा गाड्या ना मला आहे ना जमीन जर इकली ना गावात राहून उपयोगच नाही. पुणे मुंबईलाच कुठतरी काम करावं तुझं एकटीच नाही आता हे लई लोकांचा प्रश्न आहे. तुम्ही ना करतो काय ते नको टेन्शन घेऊ बघू संध्याकाळी येईन तेव्हा तुम्ही संध्याकाळी काही करा पण मला तेवढी जमीन माझी वाचवा नाही तर तेव्हा ना 2-4 पोरं घेऊन टोकार आणि लय हान मार करतो काहीतरी करतो बघू. जाऊ का मी? हो हो चल चल ए अरे सांग शेरट माझं चल रानात जाऊन. मग पाटील काय नाही निघालो होतो रानात येडा करून यावं म्हणलं पाटलांची कस काय चालली समाजसेवा? आता आमचं ते त्याच्यात जिंदगीच गेली तर लोकांच्या जरा अपेक्षा आहेत आपल्या कोण बी काय भेटतं पाटीली करून? नाही असं तरुण आहेत आपण थोडस कुठतरी दिशा देण्याचं काम आपल्याला असं मनाव घेतलं तर जमू शकतं. मला हे पाटील काय झालंय लोकांना दिशा देण्यापेक्षा ना आपली दशा सुधारायचं काम करा. कच पैसा कमवायचा कोण नाही येत कुणासाठी. मेल्यावर किती माणसाने आतापर्यंत वर नेलेत पैसे नंतर मेल्यावर कोण बघत आहे तर वर आहे ना फुल टाईट दुसरी गाडी टॉप मॉडेल
धन्यवाद. जमतच नाही पाटील तसं. तुम्ही करा आपली समाजसेवा. लोक दोतार पण घेते ना तुमचे. चला काम आहेत मला. बघा काय विचार करून. मला ना तुम्ही माझा स्वभाव पटत नाही का तुम्हाला? अहो, मग का मला वाटतं थोडस तरुण लेकरांना कुठतरी असं सामाजिक कार्यात उतरवून. पण काय आता तुम्हाला पैसा 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 चाललंय सगळं. नाही ना, ते पैसा दिसला नाही तर झोप पण येत नाही. तर पैशाचा ना आता आपल्याकडून कधीतरी चुका होतात ह्याचं बी थोडस भान ठेवा. नका गरीबांना लय त्रास अहो देऊ. पाटील, चूक झाली की पैसा दिला की बरोबर होते. बघायची का तुम्हाला एखादी सिस्टीम आता ते तुमचं आता तुम्हाला पटतंय ते आता तुम्हाला काय बोलू शकतो. करा देश सेवा. एखाद्या चौकात तुमचा बांधला पुतळा तर बांधते लोक. जाऊ का मी? चला सांगून नाही तरी काही बदलच नाही होणार. कसं करायचं आता? माझं तर डोकंच चला. काय नाही रे. काय करते आता? विहीर खांद्याला पैसे घेतले होते 2 लाख रुपये. म्हणलं पाणी लागण या आशेने. पाणी तर लागलं थोडं, ते उन्हाळ्यात ते बी आटून गेलं. आणि शेती कशी करायची सांग बरं. त्याच्यासाठी कर्ज बिल काढले हो. आता 2चे 3 झाले ते व्याज धरून. आणि ते भैया साहेब तर तुम्हाला माहिती कसले तर. तुला काय माहिती, कुठे बी रोडने आडीतो, काही बोलतो. आता कसं त्याचे पैसे आहेत ना आपल्याकडे, ते बोलणारच. आणि ज्याच्या नाही त्याच्यात हातापाया पडावं लागला आपल्याला इहिरीसाठी. म्हणलं इहिरीला पाणी लागलं तेवढी शेती तरी होईना. शेतीच्या जीवा आपण त्यांना पैसे देऊ, ते बी नाही झालं. काय करावं काय नाही, माझ्या डोकंच चालत नाही. अगं तो माणूस लय चांगलं नाही. की मला माहिती की तुम्हाला नाही तेवढं बोलतात, तर माझ्यासमोरच एवढं बोलतात म्हणल्यावर तुम्हाला तर किती बोलत असतं. तेवढं तर आहे. मॅडम, काय माझी फी भरायची आहे कॉलेजची. कॉलेजची फी किती भरायची? 7-8 हजार रुपये. अगं आता पैसे नाहीत ना ग माझ्याकडं. ऍडमिशन होणार नाही दादा माझं. बरं तू 2-3 दिवस थांबते का? मी बघतो कुठेतरी, मग तुझं ऍडमिशन करू आपण. उशीर नको करू. बरं नाही चालते. मी जेवाय वाढते, जेवाय या. आयला आयला या सोंग्यांनी ना वसुलीला लई त्रास दिलाय. उन्हात ना जाय ना डोका आऊट केल्या. अय गाणे उठ. फोनचा बंद केला तो? बहुतेक मोबाईलला चार्जिंग नसेल माझं. चार्जिंग नसेल मग तो फोन बंद केला. मग तुला पैसे देणं चुकणार आहे का माझे? देणार आहे ना पैसे मी. तुझं ना आता डोक्याच्या हात बरोबर होऊन चाललंय बरं का. आपल्याला तसलं जमत नाही. अहो ते भाऊ काय झालं माहिती का, विहिरीचं पाणी टाकले आणि पाण्याची मला कोण सोय पण, त्याच्यामुळं ते हिरीचं त्याच्या नाटकांचे माझे पैसे मला आज पाहिजे म्हणजे पाहिजे. ती नाटकं मला सांगायची नाही. भाऊ देतो ना थोड्या दिवसांनी. देतो नाही थोड्या दिवसांनी नाही, मला लगेच पाहिजे. पैसा नसला की मला दम निघत नाही. आजच्या तर कुठून एवढे मी हे करणार पैसे? कुठून कर कसं कर मला सांगू नको. मला माझे पैसे पाहिजे. अजून थोड्या दिवस मुदत द्या ना. नाही नाही अजून 6 महिने थांबा ना. म्हणजे 6 महिने पीक निघलं की देतो आम्ही पैसे. जमणार नाही. मला लगेच पैसे पाहिजे. उन्हात मला इथे यावं लागले, नाही तर मी ना माझा कार्यक्रम लय वेगळा असतो. मग माहिती तस तुम्ही रागू नका. झाले की आधी तुम्ही इकडून तिकडून बघून तुमचे देऊन टाकतो. नाही, मला आज पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं भाऊ 1 महिना तर द्या. एक महिना तरी काहीतरी करतो मी कुठेतरी, काहीतरी तुमचे पैसे देऊन टाकतो. जमणार नाही. कुठं मारणार आहे? संध्याकाळी आलो, पैसे तयार ठेवायचे. ओके आता काय करायचं? संध्याकाळी कुठून द्यायचे याला एवढे पैसे? थोडी तिडके नाहीत नव्हते द्यायला. पोलीस देणार पण नाही आपल्याला पैसे. कोण देणार आहे? मला पिकाच्या जीवावर सगळं कर्ज नेलं करून टाकू. आणि तुला कसं आहे माहिती का, नाही दिलं तर जमीन बिनावर करून घेतो. मग आपण काय करायचं? एक घर जमीन तर तेवढी आहे आपल्याला, त्याच्यावर तर पोट पाणी चाललंय आपलं. बघू काय करायचं ते.
ऐक ना सुनीता, पेपर तोंडावर आलेत, मला तुला टेन्शन आलंय पेपरचं. हो ना, मला पण खूप टेन्शन आले. मी आज फी भरली. तू भरली का नाही रे? नाही ना, भावाची आर्थिक परिस्थिती जरा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे नाही भरली. भाऊ म्हंटलाय 2-4 दिवसात बघतो. तुझी तर पहिली बाकी आहे परत सर. हो ना, पेपरला देतील का सर बसून? बर पाहू, विचारून तर पाहतो. मी भरली असती, परंतु माझीच फी बळच भरली यावेळेस मी आता. पण पाहू, तरी पण सरांसोबत बोलतो मी. आहेत ओळखीचे, ऐकते ना आपल्या. चालेल. मला जेवढ्या वेळेस भरू द्या, मग पुढल्या वेळेस भरू. तेवढ्या वेळेस बसू द्या पेपरला. पण तू अभ्यासावर लक्ष दे, टेन्शन काही घेऊ नको. नाही तर फीच्या टेन्शनच्या नादात तिकडे पेपर जाईन एखादा. नाही, अभ्यास करते मी. हा, आता बघू. तरी पण माझ्याने झालं ना तर पाहतो मी ना, करीन पैसेच काय झालं तर. हा आईला तो गण्या तिकडे कर्जात बुडालाय, पैसा नाही, भीक लागायला लागली त्याला, आणि त्याची बहीण इकडे एक्स्ट्रा क्लास करते. काय म्हणावं ह्याला. चालेल. बरं, बाकी घरचं आहे ना व्यवस्थित? व्यवस्थित आहे. बरं बरं, चालतंय. चल मी जातो मग. चालेल. अय श्याम्या, फोन का नाही उचलीत रे माझा? माझा आलाय काय लय तुला? पैसे कधी देतो? ती नको सांगू मला. पैसे पाहिजेत मला, माझी लय तंगी चालू आहे सध्या. एक तर आहे ना, मन कुठं लागा नाही मला, पैसा नसला की करमत नाही. येऊ का घरी? अरे मूर्खा, पैसे पाहिजेत मला, बाकीचं सांगू नको. तुझ्या ऐकून घ्यायसाठी पैसे दिले का तुला? हा, बघावं लागेल तुझ्याकडे. थांब 1 मिनिट. अय थांब की, कुठे चालली? तो हात का पकडलाय? का टोचतोय काय हात माझा? तिथे त्या कॉलेजमध्ये त्या भांगऱ्यावर गप्पा आणि ती, आणि मी हात धरल्यावर जमत नाही होय. ते कॉलेजचा विषय चालू होता, पेपरचा आणि त्याचा. मला शिकवते का तू? मी काय कॉलेज केलं नाही काय? अरे मैत्री कुणा बरं करावं ही तरी कळतं का तुला? हा, तो हात सोड ना. अरे टोचतोय काय? दिलेला पैसा अंधारलेला हात सोडित नाही मी. सोड हात माझा. अरे माझ्याकडून हात सोडून तुझा काय फायदा आहे? त्यो तुझा मजनू तुझी कॉलेजची फी भरीन. तुला काय करायचंय पण? अरे तुला बोलती तुम्हाला? अरे तुला बोलती? सॉरी. सॉरी ना, असं शिस्तीत राहायचं. मी काय सांगतो ऐक, तुझी कॉलेजची फी असेल, तुला कधी कशाला पैसे लागले, मी आहे ना, त्याच्या कशाला नाही लागती. आणि तू अशी नुसती हात ओढी ती. अहो पण तुम्हाला काय करायचंय? हाय, मला थोडंसं काम आहे तुझ्याकडे. तुमचे काय पैसे असतील ना ते माझा भाऊ देऊन टाकल. अरे भाऊ देईन रे पैसे, पण मी व्याज माफ करीन, आणि तुला कधी अडचण आली तर मी मदत करीन ना. तुम्ही काय बोलताय? काय बोलतोय म्हणजे? जे माझ्या गरजेचं तुझ्या फायद्याचं आहे तेच बोलतोय. मला जाऊ द्या. हात सोडतो तुझा, पण मी काय सांगतोय त्याचा विचार कर, आणि विचार करून सांग मला. कळलं का? ते येतात, मरणाचा कचरा झालाय, त्यांना म्हणलं बादली तिकडे टाकून येतात. काय काय झालंय? ते आपल्या गावातले नाही का ते भैया, ते खूप काही बोलले. ऐकलं नसरेने पण बघत होते. काय झालं? हे काय झालं? ते गावातले नाहीत का भैया, ते माझ्याकडे वाईट नजरेने बघत होते, खूप काही बोलले. यांचं ना लय जास्त झालंय. पैसे घेतले म्हणजे का आपली काय इज्जत लुटणार काय? त्याच्याकडनं जाऊन ऐका, असं काही करू नका रागाच्या भरात. आपण पैसे घेतलेले तो त्यांचे. मग पैसे घेतले म्हणजे काय तो आपल्या हाय बायांना छेडिंग काय? काही बोलन काय मग? अहो झाली असं ना आता चूक, पण काय करावं? फक्तच बोलला ना तो. जाऊ दे मग. आता कसं आहे ना, हात पण पकडला. आता कसं झालं माहितीये का? आपले दगडाखाली दगडाखाली गेले. काही बोलता येत नाही, काही करता येत नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ.
आपण बघू काय करायचं. लय काय बोलू नका त्यांना, परत त्यांना राग आल्यावर तुम्हाला तर माहिती ते कसे येतं. पैसे घेऊन लाचार झालो ना आपण. ते लगेच गुंडागिरी उतरतात. त्याच्यामुळे कशाला ठेवले असते पैसे, चांगलं पाणी लागलं असतं तर देऊन टाकले असते पैसे, ही बी वेळ नसते आली. नशिबात पालतंय. शेतकऱ्याची करता येत नाही. सगळं करू नको. तुम्ही नका टेन्शन घेऊ. रडू नको. परत ते दिसलं बिसलं ना, वाटलं तर लांबून निघून जा. पैसे पिटूस तर आपले. चल नाही आता आहे ना, गेले अति झालं. काहीतरी करावं लागणार आपल्याला. तेच ना. एक काम करायचं का आपण, पाटलांच्या कानावर घालायचं का? हा काय झालंय ते त्यांच्याच कानावर घालावं लागेल, कारण की त्यांच्याशिवाय आता पर्याय नाही आपल्याला. ते सांभाळून घेते ना आपल्याला. आज असं घडलं, आज तिच्यावर हात टाकला, उद्या तुझ्यावर टाकीन. म्हणजे लय दादागिरी वाढत चला. एक काम कर, आपण लगेच जाऊ. हा चला. मी लगेच. हा चला तुम्ही. अरे ते उरकवत का मग, बाजाराला पैसे लागते ना तुम्हाला, मला बाहेर जायचे ना. हा तर एक काम करा, मी जरी गेलो तरी घेऊन जा घरून पैसे. हो ऐका ना पाटील. अरे इथे बस 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 बस. अरे मी का त्या भैया आहे का, माणसांनी माणसासारखं मस्त वागायचं असतं. काय झालं, ते पोरी का तोंड टाकली. हो बायाकडून पैसे घेतले होते 2 लाख रुपये एरेल. पाणी नाही लागलं, मी म्हणलं 5-6 महिने दिन म्हणले पैसे, आणि हिला छेडलं, इथं हात धरला. काय म्हणतो, हात धरला. जे नाही ते बोलला तिला. आता आम्ही सांगा, गरिबांनी जगायचं कसं. वाढत चाललंय अरेच. आपल्याला वाटतं जाऊ द्या, सुधरण मग सुधरण. तुम्ही बी लोक येत नाही यार, काय शाला. आता त्या विहिरीला खर्च केला, लागलं पाणी नाही लागलं. उत्पन्न वाढवायच्या ऐवजी कर्ज वाढ. त्या लेकराचं आता तुमच्या ह्या ह्याच्यामुळे त्या लेकराचा काही दोष घेत नाही. आली ना अडचण. काहीतरी कारण तुम्ही थोडं म्हणायचं. ठीक आहे ठीक आहे, नको टेन्शन घेऊ तू. त्याला भेटू समक्षच. जाऊ दे, समक्षच लागून जाईल. कुठे भेटला तुला तू, कॉलेजवरून येताना. ठीक आहे, घरीच असेल ते आता. तेवढं बघा, लय उपकार होतो पाटील तुमची. चल त्याच्या घरी जाऊ. हा बघू चल. आयला या जसा धंदा लय अवघड झालाय भाऊ. आता भीक मागितल्यास दारोदार फिरावं लागत आहे पैशासाठी. त्या रामेची जमीन घेतली नावावर करून, आता गाण्याच्या जमिनीचा विषय घ्यावा लागेल. या गावातल्या जमिनी नावावर केल्याशिवाय ना चेन नाही पडली. भैया या, पाटील ना, गरीबाच्या घराला पाय लागले पाटलांचे. कस काय यानं केलं, आणि मी कशाला आणलं बरोबर. वयाचं भान ठेवा जरा, आमची विचाष्टा. अहो चेष्टा नाही पाटील, आपला स्वभावच तसा आहे. बसू का. बसा, तुम्ही उभेच राहा. कशाला आणले यांना. कशाला आणले असं वाटत नाही काय तुम्हाला, आपल्याला पैशाची अशी थोडीशी जास्त मस्ती झाली, आपण काही करू राहिलो याचं भान थोडस. अजून नाही तसं काय वाटलं मला. पैसे का नाणी घेतले होते, त्या पुरीची काही चूक नाही, तिचा हात धरलाय तुम्ही. पटत नाही भैया. पाटील तुम्हाला बोलायला सोपं जाते, पैसे काय झाडाला नाही लागत. मी ना हा धंदा कसा मोठा केलाय माझ्या जीवाला माहिती. हा धंदा काय सोपा नाही, आणि ही मी जी करतोय ना ही धंद्यामुळे करतोय. आणि मी तसं पण तिचा हात धरला असला ती तुम्हाला काय म्हणले असतील, मी तिच्या चांगल्यासाठीच विचारलं तिला. त्यात माझ्यापेक्षा तिचा फायदा जास्त होता. काय फायदा होता, पैसे घेतले म्हणजे आमच्या आई बहिणीवर हात टाकता का. अय गण्या, माझ्या घरात वर आवाज करून मला बोलतो. मग तुम्ही कसं वागलं तर चालतं का. मग तुला माहिती का ती काय करते बाहेर, माहिती का. त्या चोंग्यावर गुलू गुलू गप्पा आणती, तो जमतो तिला. आणि मी का भंगार भिंगार होई मी. हा विचार बरं तिला. असं कॉलेजचा मित्र कोणतरी संघ असतील ते, मग काय लगेच सगळं तसंच असतंय काय. तर भैया मला एक म्हणायचं,
शाळेत गेलो लेकर थोडंफार अभ्यासाच्या निमित्तानं एकत्र येत असतील, बसत असतील. आपल्यासारख्याचं कामच नाही त्यांच्यात लक्ष घालायचं. पाटील तुम्ही बोलताय बरोबर आहे, पण ते माझा स्वभाव आहे. मला आहे ना काही गोष्टी मला ज्या आवडतात ना त्या मला करावाच लागतात. तर राम भाऊची तुम्ही क्षेत्र नावा करून घेतले, असं कवर चालणार आहे? कुणा लुटणार आहेत राव? अख्खं गाव नाव करून घेणार मी हळूहळू. पाटील आपला विषय झालंय, मेल्यावर काय कुणी बरोबर घेऊन जात नाही. 1, 2, 3 मजले झालेत राव. एवढा आलिशान बंगला गावात फक्त तुमच्याकडे. थोडस असं वाटत नाही का आपण मनाने बी थोडं मोठं केलं असेल, मदत त्यांना झाली असेल, गरीबाला भासतीच अडचण येतीच. कुणाचं लग्न असेल, कुणाला विहीर खांदायची, कुणाला अजून काही खत बिबियानं मदत केली तर त्याचं पुण्य लाभ व्हायला असं वाटत नाही का आपल्याला? पाटील पैसा असला ना मला पुण्याची काही गरज नाही. आणि पैसा आहे तर मी नाही तर मग मी 0 आपल्याला ती जमते ना तीच करतो. मला तुम्ही लय मध्ये बोलताय ना तर मला माझे पैसे द्या आणि त्यांना म्हणावं परत आपण तुमच्या वाटेकडे येणार नाही आणि तुमच्या तोंडाकडे बघणार नाही. विषय संपला. माझे पैसे देऊन टाका, विषय क्लोज. पैसे बी देईल भैया, पैसे बी देईल मी. पण मला एक वाटतं, ठीक आहे आता तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत तरी अरे तू बोलत नाही, मी आवाजावर बोलतोय. ठीक आहे भाऊ, समाजात थोडस या वागा करा, मदत झालं लय झालो. आता आपले वडील आहेत ना, खरंच एक समाजाला असे व्यवस्थित दिशा देणारे होते. म्हणून तुम्हाला म्हणायचं आलं पैसे देतो यांचे पैसे. आणि एक काम करा, ते बाबूचे रामभाऊचे ते पैसे आहेत ते दिले, त्याचं क्षेत्र देतात का गरीबाचं नाव करून? ते नाही होणार. आता देतो ना पैसे, त्याच्या व्याज सकट देतो सगळं. विचार करीन, शक्यतो तर माझं मन नाही तयार होणार. पण मला काय म्हणायचं, तुम्हाला काय एवढा पुळका आहे त्यांचा? आपण ह्या गावात राहतो, ईश्वरानं दिलंय आपल्याकडे. नाही मग आपण कुठतरी नुसतं देवाला जाऊन हात जोडून नाही, हे तर बी थोडी सेवा केली त्याचं बी पुण्य लाभतं आपल्याला. म्हणून मानायचं बाकी नाही काय. पाटील आपल्याला पुण्याची गरज नाही, आपल्याला फक्त पैसा पाहिजे. विषय संपला. बस हा माझ्या पैशाची पैशाची व्यवस्था होईल. पण परत मी बी ना एक स्पष्टच बोलतोय तुम्हाला, आतापर्यंत समजून सांगायचा प्रयत्न केला. पण जर कधी कुठल्या बाईच्या अंगाला हात लावला आणि वाकडीने जर टाकली, आपल्याला पाटील म्हणते, लक्षातच ठेवा. आणि मग मी कोणी? आपण पण भाई आहे भैया. कसं ना? मग ठीक आहे, आपण पण तुमचा पैसे संध्याकाळपर्यंत पोहोचवते. पण जर कधी चुकून कानावाला कुठल्या अबलेच्या अंगाला हात लावला आणि वाईट पाहिलं तर आपल्याशी गाठी. चला रे, पैसे घेऊन यायचा. लय ऐकून घेतलं यांचं, वसुलीला जावं लागलं.